श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य। मित्रांनो, मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, बघा की मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी आहे शनी महाराज आहेत। मित्रांनो, अतिशय पराक्रमी धाडसी अशी रास म्हणजे मकर रास। मकर राशीचे व्यक्ती ह्या अतिशय पराक्रमी असतात आणि एखाद्या गोष्टी त्यांनी जर म्हटलं की हे काम करायचं तर ते काम पूर्ण केल्याशिवाय त्या गप बसत नाही। अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो कसा असणार आहे, काय त्यांचे काम होणार आहे, काय अडचणी येणार आहेत, त्यांना काय उपाय करायचे आहे, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत। मित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो सप्टेंबर महिना तुम्हाला 15 सप्टेंबरच्या आधीपर्यंत थोडासा अवघड जाणार आहे। मकर राशीच्या व्यक्तींना थोडंसं त्वचेच्या विकारांवर थोडासा लक्ष द्यायची गरज असणार आहे। त्वचेवर इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं, त्यामुळे त्वचा विकारावर तुम्ही काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं दाताच्या दुखण्याचा आजार असेल तर तो तुमचा वर येऊ शकतो, दाढदुखीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, तुमच्या दात दुखण्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो। पण ते सगळं 15 सप्टेंबर आधी। 15 सप्टेंबर नंतर मात्र तुमचं आरोग्य हे अतिशय चांगलं असणार आहे। मकर राशी व्यक्तींना काही व्यक्तींना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या जे पेन होऊ शकतो, तुमच्या पाठदुखीचा त्रास होऊ शकतो, पायात तुमच्या पेन होऊ शकतो। त्यामुळे थोडीशी आरोग्याची काळजी तुम्हाला 15 सप्टेंबरच्या आधी घ्यायची आहे। 15 सप्टेंबर नंतर मात्र आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी तुमच्या राहणार नाही। त्यानंतर मित्रांनो बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे। 15 सप्टेंबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी योग्य असणार आहे। 15 सप्टेंबर नंतर जर तुमच्या कोणत्या परीक्षा असेल, तुम्हाला जर ॲडमिशन काही घ्यायचं असेल तर तुम्ही 15 सप्टेंबर नंतर घेऊ शकता। जर तुमची एक्झाम 15 सप्टेंबर नंतर असेल तर ती अतिशय चांगली तुम्हाला जाणार आहे। 15 सप्टेंबरच्या आधी जर एक्झाम असेल तर ती थोडीशी तुम्हाला अवघड असणार आहे। त्यामुळे कुठलंही काम तुम्हाला जर करायचं असेल तर ते 15 सप्टेंबर नंतर करून घ्या। तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर ॲडमिशन काही अडचणीत असतील त्या अडचणी तुमच्या येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात दूर होणार आहे आणि तुमचं ॲडमिशनचं काम हे पूर्णपणे चांगलं होणार आहे। विद्यार्थी वर्गाला चांगलं यश मिळणार आहे, ते पण 15 सप्टेंबर नंतर तुम्हाला थोडंसं तुम्हाला यश मिळणार आहे। परंतु 15 सप्टेंबरच्या आधी मात्र थोडंसं तुम्हाला कष्ट करावे लागतील, अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहे। विद्यार्थी वर्गाला येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की वैवाहिक जीवन, जे मकर राशीचे व्यक्ती आहेत त्यांचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे। जोडीदाराची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे। मित्रांनो बघा की जोडीदाराची साथ तुम्हाला मिळाल्यामुळे तुमचा सुद्धा सप्टेंबर महिना आनंदात जाणार आहे। तुम्ही जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंद घेणार आहात, सणासुदीच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होणार आहात। तुमच्या कुटुंबातील वातावरण हे अतिशय चांगलं असणार आहे। कुटुंबातील वातावरण आनंदाचं असणार आहे। तुम्हाला मान सन्मान तुमच्या कुटुंबात वाढणार आहे। कुटुंबातील व्यक्ती हा तुम्हाला चांगली साथ देणार आहेत। कुटुंबात तुमचा मान वाढणार आहे आणि कुटुंबाची व्यक्तीच्या साथीमुळे त्यांच्या आनंदामुळे तुमचा सुद्धा आनंद वाढणार आहे। जोडीदाराची, कुटुंबाची आणि तुमच्या मुलाबाळांची साथ तुम्हाला मिळाल्यामुळे तुमचं वातावरण हे अतिशय चांगलं असणार आहे। सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। कुटुंबिक बाबतीत म्हणा, जोडीदाराच्या बाबतीत म्हणा, अतिशय चांगला दिवस तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्यात येणार आहेत। त्यानंतर मित्रांनो बघूया की ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात जमू शकतात। एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्हाला पाहुणे बघायला येऊ शकतात किंवा जे तुम्हाला पाहुणे बघून गेलेले आहेत अशाच पाहुण्यांबरोबर किंवा अशाच व्यक्तीबरोबर तुमचं लग्न जमण्याची दाट शक्यता येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात आहेत। मित्रांनो बघा की काही गोष्टींमध्ये तुम्हाला थोडंसं तुमच्या बोलण्यावर, तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आहे। एखादा शब्द तुम्ही
बोलला आणि तो तुमच्या जोडीदाराला, तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला लागू शकतो. त्यामुळे आपल्या जिभेवर, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणालाही राग येईल असे शब्द वापरू नका आणि कोणालाही तुमच्या शब्दांचा राग येणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजेच काय, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या वागण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे. जर तुम्ही हे थोडंसं नियंत्रण ठेवलं तर येणारा सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा सप्टेंबर महिना थोडासा अडचणीचा असणार आहे. मित्रांनो, परिवर्तन जर तुम्हाला नोकरीमध्ये करायचं असेल, ही नोकरी आवडत नसेल तर दुसऱ्या नोकरीत तुम्हाला जायचं असेल किंवा इथं तुम्हाला कंटाळा असेल कामाचा, परंतु सप्टेंबर महिन्यात तुम्ही कुठलंही पाऊल उचलू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल त्याच ठिकाणी तुम्ही काम केलेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं बाहेर लक्ष देऊ नका, दुसरीकडे काम शोधू नका. त्यामुळे जे काम तुमचं चालू आहे तेच काम कंटिन्यू ठेवा, त्याचंच तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील, परंतु तुमच्या कामावर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. तुमचं अजिबात मन विचलित होऊ देऊ नका की हे काम सोडून मला दुसरं काम करायचं आहे. सप्टेंबर महिन्यात तर ते अजिबात करू नका आणि जे काम तुमचं चालू आहे त्याच कामाकडे तुम्ही लक्ष नक्कीच द्या. ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु थोडीशी मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला बोलवणं येऊ शकतं. परंतु नोकरदार वर्गाने एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, आपलं लक्ष पूर्णपणे कामावर द्या, अजिबात मन विचलित होऊ देऊ नका. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. पैशाची उलाढाल तुमची वाढणार आहे, आर्थिक बाबतीत तुमची उलाढाल वाढणार आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करायच्या आधी थोडंसं लक्षपूर्वक, काळजीपूर्वक गुंतवणूक करा. जे तुमच्या ज्येष्ठ असतील, घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा त्या गोष्टीतील जे तज्ज्ञ असतील त्यांना विचारून सल्ला घेऊनच तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली पाहिजे. पैशाची आमिष दाखवून इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका, फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. येणारा काळ तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता, नवीन जागा तुम्ही खरेदी करू शकता, चांगले योग तुमचे आहेत. परंतु गुंतवणूक करत असताना थोडीशी काळजी मात्र नक्की घेतली पाहिजे. त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो थोडासा धावपळीचा असणार आहे. घरात सणासुदीचं काम असल्यामुळे तुमचं थोडीशी धावपळ होण्याची शक्यता आहे. गणपती गौऱ्या असल्यामुळे तुमच्या महिला वर्गाला अतिशय काम असणार आहे, त्यामुळे त्यांची धावपळ होणार आहे. त्यामुळे तुम्ही कामातून वेळ काढून थोडीशी विश्रांती देखील घेतली पाहिजे. महिला वर्ग थोडीशी नवीन दागिन्यांची खरेदी करू शकतो, मौल्यवान वस्तूची खरेदी करू शकतो. कोणी गरजेच्या वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात, एखादी महिला ज्यांना गाडीची गरज असेल त्या गाडी त्या खरेदी करणार आहात. त्यामुळे तुमची खरेदी चांगली होणार आहे. या सप्टेंबर महिन्यात तुमची चांगली खरेदी होणार आहे आणि तुमची धावपळ पण तेवढीच होणार आहे. त्यामुळे महिला वर्गाने काम करत असताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो बघा की व्यापार आणि बिझनेसच्या बाबतीत येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो थोडासा सावधानगिरी बाळगूनच तुम्ही बिझनेस केला पाहिजे. 15 सप्टेंबर नंतरचा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे, पण तुम्ही कुठलाही बिझनेस चालू करत असताना थोडी सावधानगिरी बाळगूनच तो चालू करा. हळूहळू त्यात प्रवेश करा आणि थोड्याशा बिझनेसची, आपल्या व्यवसायाची काळजी मात्र नक्की घ्या. गोड बोला, कस्टमरसोबत गोड बोला, कस्टमरसोबत तुमचा व्यवहार चांगला ठेवा. तुम्हाला यश हे मिळणार आहे. काय उपाय तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो, येणारा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे, परंतु काय उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनीचा बीज मंत्र तुम्ही म्हटला पाहिजे. त्याचप्रमाणे शनी महाराजांना काय तिळ व तेल तुम्ही अर्पण केले पाहिजे. हनुमान चालीसाचे वाचन तुम्ही दर शनिवारी केले पाहिजे. त्याचप्रमाणे हनुमानाचे दर्शन तुम्ही घेतले पाहिजे. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा सप्टेंबर महिना मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आणि कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा नक्की सांगा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.